नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण साबुदाणा जराही न भिजत घालता मस्त असे साबुदाण्याची पळी पापड बनवतोय आणि पापड तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत तयार होतो। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर पापड बनवण्यासाठी एका वाटीने मोजून 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आणि साबुदाणा न भाजता कच्चा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचा। तर इथे मी ग्राइंड करून घेतला आहे। ग्राइंड केलेला साबुदाणा बघू शकता जाडसर रव्यासारखा ग्राइंड झाला आहे। तर आता हा ग्राइंड केलेला साबुदाणा आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। इथे मी साबुदाण्याचं मिश्रण शिजवण्यासाठी कुकर वापरले। कुकरऐवजी तुम्ही एखादं पातेलं किंवा कढईसुद्धा वापरू शकता। त्यानंतर आता हे साबुदाण्याचं मिश्रण शिजवण्याकरिता या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर मोजून 8 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकलेल्या पाण्यामध्ये ग्राइंड केलेला साबुदाणा चमच्याने एकजीव करून घ्यायचा आहे। इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या पाण्यामध्ये साबुदाण्याची अजिबात गुठळी तयार होऊ द्यायची नाही। त्यामुळे पाण्यामध्ये हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचे। तर इथे मी हे साबुदाण्याचं मिश्रण इंडक्शनवर शिजवून घेणार आहे। तुम्ही गॅसवर सुद्धा शिजवून घेऊ शकता। त्यानंतर या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये गुठळी तयार होऊ नये त्यासाठी हे मिश्रण सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे आणि हाय टू लो फ्लेमवर आता या साबुदाण्याच्या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर अगदीच थोड्या वेळामध्ये मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि मिश्रण बघू शकता अगोदरच्या पेक्षा किती दाटसर तयार झालेलं आहे। पण अजून या ठिकाणी आपलं हे साबुदाण्याचं मिश्रण शिजलेलं नाही। या मिश्रणाला शिजवायला आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं तरी लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर 3 वाट्या परत या मिश्रणामध्ये पाणी घालायचं आहे। तर अगोदर आपण 8 वाटी पाणी वापरलं होतं आणि त्यानंतर 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे। असं आपण 11 वाटी पाणी हे मिश्रण शिजवण्यासाठी वापरलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचे आणि एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या मिश्रणाची थिकनेस। तर असं मिश्रण तयार झाल्यानंतर आता हे परत मिश्रण आपल्याला सतत चमच्याने हलवत मध्यम आचेवरती 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। तर इथे मी मिश्रण 10 मिनिटं शिजवून घेतले। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल की हे साबुदाण्याचं मिश्रण अगदी काचेसारखं ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि अगोदरच्यापेक्षा या मिश्रणाला थोडासा दाटसरपणासुद्धा आला आहे। तर असं मिश्रण तयार झालं की या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। तर या मिश्रणामध्ये फक्त मी मीठच घातलेलं आहे। तुम्हाला जर या मिश्रणामध्ये तिखटासाठी हिरव्या मिरच्यांचा क्रश घालायचा असेल तर तरी तुम्ही घालू शकता। तर मीठ टाकल्यानंतर मिठाला मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले। तर या ठिकाणी साबुदाण्याचे पळी पापड बनवण्यासाठी या ठिकाणी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि ही मिश्रण तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल पण थोडं थंड झाल्यानंतर या मिश्रणाला दाटसरपणा येतो। तर या मिश्रणाला अजून आपल्याला शिजवायचं नाही। तर या ठिकाणी आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटं थंड करून झाल्यानंतर बघू शकाल की अगोदरच्यापेक्षा मिश्रण दाटसर झालं आहे। तर प्लास्टिक शीटवर चमचाभर मिश्रण टाकून घ्यायचं आणि मिश्रणाला असं गोल फिरून घ्यायचं। तर बघू शकता मस्त पापड तयार होतो। पापड खूप पातळसुद्धा बनवायचं नाही, थोडासा जाडसरच बनवायचा। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व मिश्रणाचे पापड तयार करून घेतलेले आहे। वाटीभर साबुदाण्यामध्ये या ठिकाणी आपले 25 पापड तयार झाले आहे। तयार केलेले पापड आता कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पापड मी 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतले आणि वाळल्यानंतर बघू शकता अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट इथे आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत। पापड वाळताना हे पापड अजिबात तुटलेले नाही किंवा मोडलेले नाही, एकदम छान असे आपले साबुदाण्याचे पळी पापड या ठिकाणी तयार झाले। तयार झालेले पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। पापड तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये पापड टाकायचा आणि दोन्ही बाजूनी असा व्यवस्थित पापड तळून घ्यायचा। तळल्यानंतर बघू शकता अगदी मस्त पापड दुपटीने फुललेला आहे आणि मस्त खुसखुशीत सुद्धा तळून झाला। हा पापड बाजूला ठेवते आणि परत एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते। सेम पद्धतीने तेलामध्ये पापड टाकायचा आणि दोन्ही बाजूनी तळून घ्यायचा। तर बघू शकता दुसरा सुद्धा पापड एकदम छान पांढरशुभ्र असा तळून झालेला आहे।
तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी 4 ते 5 पापड तळून घेतलेले आहे आणि तळलेले पापड बघू शकता, अगदी मस्त खुसखुशीत या ठिकाणी आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत। आणि इथे तुम्हाला हा पापड मी तोडून सुद्धा दाखवते, तर बघू शकता अगदी खुसखुशीत हे साबुदाण्याचे पापड तयार होतात। तर माझ्या पद्धतीने साबुदाणा जराही न भिजत घालता अगदी खुसखुशीत साबुदाण्याचे पापड तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।